आज पहिल्यांदा मी नागपूरच्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो. अत्यंत थोड्या वेळामध्ये आपल्याला कळवलं होतं आणि त्यामध्ये आपण इथे आलेला आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद. आज या इथे माझ्याबरोबर आमच्या पक्षाचे डॉक्टर सुशीलजी सूर्यवंशी, त्याचबरोबर वाकेकरजी, नंतर विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष आमचे प्रफुल्लजी शेंडे, आमचे प्रसिद्धी प्रमुख गवळीजी, आमचे बसमेजी आणि तमाम कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि आज अनेक विदर्भामधून कार्यकर्ते सुद्धा पक्ष प्रवेशासाठी सुद्धा आलेले आहेत. तर त्या आणि असं असताना आज मी या इथे पहिल्यांदा आम्ही जेव्हा शिवसेना आणि रिपब्लिक सेना यांची युती केली त्यानंतर पहिल्यांदा आलेलो आहे आणि आज आपण सर्वजण एवढ्या लवकर आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. महत्त्वाचे मुद्दे या इथं असे आहेत की मी आत्ताच दीक्षाभूमीला जाऊन त्या दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन आलो. परंतु माझ्या एक लक्षात आलं की दीक्षाभूमीमध्ये आंबेडकरी समाजाचं प्रचंड अशी श्रद्धा आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवरती लाखो लोक तिथे येतात, नमन करतात. परंतु आज त्या श्रद्धेचा कुठेतरी बाजार मांडला गेला आहे की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिथे कॉलेजने प्रचंड मोठी जागा व्यापलेली आहे. तिथे क्रिकेट अकादमी चालू झालेली आहे. तिथे अनेक लोकांना कार्यक्रमासाठी जागा दिल्या जातात. आमचं म्हणणं असं आहे की एवढी प्रचंड मोठी जागा त्या दीक्षाभूमी समितीला दिलेली आहे. तिचा खरं म्हणजे दीक्षाभूमी समिती ही फक्त आणि फक्त ते दीक्षाभूमीचं बांधकाम करण्यासाठी निर्माण केलेली समिती होती. त्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांना ती जागा म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला ती जागा दिली होती आणि बांधकामासाठी ही समिती तयार करण्यात आली. परंतु भैयासाहेब आंबेडकर मुंबईत आणि इथे असणारे जी काही कार्यकर्ते होते ते नागपूरचे होते. त्यांनी त्यानंतर ती जागा कधीच भारतीय बौद्ध महासभेला हँडओव्हर केली नाही. परंतु आज तिचं एवढं बाजारीकरण झालं आहे. तर आज आंबेडकरी समाजामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड रोष आहे आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की तिथे असणारी जी काही इतर हे काही व्यापारी पद्धतीने त्याचा वापर होतोय तर ताबडतोबीने थांबवला पाहिजे आणि त्याचं जे पावित्र्य आहे ते नष्ट होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर तिथे लाखो बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येतात. त्यांच्यासाठी निवासस्थानं झाली पाहिजेत. त्याचबरोबर तिथे आलेल्या लोकांसाठी अ, मोफत नाही परंतु ते माफक दरामध्ये तरी भोजन व्यवस्था झाली पाहिजे. त्याचबरोबर तिथे जगभरातून अनेक पूज्य बनते येतात. त्यांचे कुठेतरी निवासस्थान झाली पाहिजे. अशा पद्धतीचं त्याचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे. त्याउलट तिथे जे बाजारीकरण चाललेलं आहे कॉलेजमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नको त्या गोष्टी घडत आहे आणि त्यामुळे त्या दीक्षाभूमीला गालबोट लागतंय हे अत्यंत दुर्दैव आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं त्या समितीने ती दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेकडे ट्रान्सफर करावी आणि भारतीय बौद्ध महासभेने त्याचं अत्यंत पावित्र्य राखावं अशी सर्व तमाम बौद्धांच्या वतीनं माझी मागणी आहे.